नांदेडमध्ये आज जेईई मेन 2026 चे दुसरे सत्र आहे. NTA चे उमेदवारांना पहाटे ट्रॅफिक आणि हिंद दी चादर कार्यक्रमांमुळे संभाव्य अडथळ्यांबद्दल आधीच सूचना दिलेली होती, जेणेकरून जेईई मेन्सच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश वेळेवर होऊ शकेल. भातसा नदीचे पाईपलाईन दुरुस्ती काम कारणाने 27 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान ठाणे आणि मुंबईतील काही भागांमध्ये टप्प्याटप्प्याने 24 तास पाणी बंद राहणार आहे. रहिवाशांना पाण्याची बचत करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. पुणे येथे राज्यस्तरीय विश्वविद्यालय सुधारणा कार्यशाळा आयोजित करण्यात आली, ज्यात महाविद्यापीठ परिषद, शिक्षण तज्ज्ञ आणि सरकारच्या अधिकारी हजर होते आणि डिजिटल शैक्षणिक प्लॅटफॉर्म्स विकसित करण्याचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले. आज बिग बॉस मराठी 6च्या भाऊचा धक्का या विशेष भागात प्रोमो रिलीज झालेला आहे, ज्यात होस्ट रितेश देशमुखने स्पर्धक सोनाली राऊतवर फटकारा काढल्याचे दृश्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 77वा प्रजासत्ताक दिन परेड दिल्लीमध्ये अंतिम तयारीत आहे. कर्तव्य पथावरील परेडमध्ये सेना, सांस्कृतिक प्रदर्शन आणि विविध विभागांची उपस्थिती दाखवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18व्या रोजगार मेळ्यात आज 61,000 पेक्षा अधिक युवकांना नियुक्तीपत्रे वितरित केल्याचे सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी सिख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू यांच्याबद्दल FIR नोंदवली आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय एकता मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. एअर इंडियाने न्यूयॉर्क आणि न्यूवर्कसाठीचे सर्व उड्डाणे 25 ते 26 जानेवारी दरम्यान रद्द केले, कारण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर येणाऱ्या मोठ्या थंड हवामानामुळे हवामानात प्रचंड बदल अपेक्षित आहेत. जागतिक मंचांवर हवामान बदलावरील एकत्रित कृती, हरित ऊर्जा आणि उत्सर्जन कमी करण्याच्या योजनांची चर्चा जोर आणत आहे, ज्याचा वापर आणि विकास धोरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.